जय शिवराय भावांनो. मी समर्थ फराटे उर्फ सॅम फराटे. आज काहीतरी 19 फेब्रुवारी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. आजपासून काहीतरी नवीन सुरुवात करतोय, म्हणजे ब्लॉग बनवायची सुरुवात करतोय मी. आता सपोर्ट मिळतोय का नाही मिळतोय सांगू नाही शकत. आता सुरुवात फार शून्यापासूनच, म्हणजे नवीन अकाउंटपासून ते पोस्टिंगपर्यंत. आता ब्लॉग तर डेलीचे राहणार आहेत. आजपासून करतोय नवीन सुरुवात. सपोर्ट मिळतोय नाही मिळतोय, आता शून्यापासून सुरुवात करायची म्हणल्यावर बाकीचं माणसांचं बोलणं वगैरे येणारच, असं काय करतोय वगैरे, शिवाय पण खायला मिळतील तिथं. असू द्या, पण तरी पण हार न मानता मी काय ना काहीतरी म्हणजे स्वतः सुरुवात करणार आहे. आणि महाराजांच्या पुढच्या जयंतीपर्यंत काहीतरी म्हणजे असावं माझं नाव काहीतरी कुठेतरी, म्हणजे मी कुठपर्यंत पोचलोय ते तरी समजेल. जरी नाही कुठं मोठ्या ठिकाणी पोचता आलं, म्हणजे नाही ग्रोथ झाली अकाउंटची वगैरे, नाही म्हणजे सक्सेस झालं, तरी पण मनात अशी इच्छा राहीन की केलं, म्हणजे काहीतरी केलं होतं मी की झालं म्हणून. हे सुरुवात केली म्हणजे आता करायचंयच, आता थांबणार नाही. तर इथून सुरुवात करायची म्हणजे शेवटपर्यंत जे होईल ते. आता माणसं काय म्हणतील काय बोलतील आता त्याचा विचार नाही करत बसणार. आता जेवढं करता येईल तेवढं करेल मी. आता इथून पुढं ब्लॉगिंग चालू करेल, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दिवसाची सुरुवात. परत नवीन नवीन ठिकाणी काहीतरी व्हिजिट करायला जाईन, ते तुमच्यापर्यंत घेऊन येईल. काहीतरी नवीन नवीन क्रिएटिव्ह कंटेंट्स वगैरे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. ठीक आहे भावांनो, चला. आजचा आता सकाळची सुरुवात झालेली आहे. सकाळचे आता जवळपास 8 वाजलेले आहेत. तर आता आजपासून दिवसाची सुरुवात कशी होती ते बघूया. आता बाहेर पडतोय, जातोय चहा प्यायला. आता शिवाजी महाराजांची आपल्या जयंती म्हणल्यावर काहीतरी आजचा दिवस तर सगळा प्रसन्नच जाईल. म्हणजे सगळीकडं म्हणजे संघर्षाचा प्रकार राहणार आहे आज. सगळीकडे म्हणजे एक प्रकारचा जल्लोषच राहणार आहे महाराजांची जयंती म्हणल्यावर. बघूया, चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे आजच्या दिवसभरात काय होते काय ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. कुठे बाहेर न जाताच म्हणजे आमच्या रूमच्या खालीच चांगल्या सुंदर प्रकारे पताका वगैरे महाराजांचे लावले होते. तिथं महाराजांची म्हणजे तयारी चालू होती चांगलं जोरदार प्रकारे. मग काय आम्ही तिथून निघालो सूरज भावांसोबत आम्ही चहा पिण्यासाठी. सकाळचं आमची चहाची सुरुवात, दिवसाची सुरुवात चहापासूनच होती. तर मग चहा पित असताना जातानाच आम्हाला तिथं म्हणजे रूमचं एक पॅम्पलेट दिसलं तिथं की नवीन रूम कुणाला तरी देणं भाड्याने आहे म्हणून. तर मग त्याच्यावर सूरज भाऊने कॉल केला आमच्या की आहे का वगैरे द्यायला. तेवढ्यात काकीने पण आम्हाला तिथून सांगितलं की आहे म्हणून वरची रूम द्यायला. तर मग रूम बघायचं असताना कॉल केला का वरून काकू खाली आल्या. खाली आल्यानंतर आम्ही त्यांच्या आतमध्ये रूम बघायला. आता ही तुम्ही रूम बघून घ्या, तुम्हाला आवडते का तर सांगा मला की रूम कशी म्हणून. आधी जी राहत होते त्यांनी जरा रूमचं जरा जास्तच वाटोळ केलं होतं, म्हणजे जास्तच वाट लावलेली होती. त्याच्यामुळं आम्हाला काही इथं चान्सच नव्हता की बाबा इथं काय राहता येईल म्हणून. मग आम्ही पडलो लगेच तिथून बाहेर. आता जिथे आम्ही रोज चहा पिण्यासाठी येतो तिथं आता आज बंदच होतं. दुनियादारी चहा आमचा आज तर काय बंदच राहिला. मग निघालो आम्ही दुसरीकडे चहा प्यायला. चला, इथं सातवाडी दिसले एक हॉटेल सुरू. इथे मंदिरवर छान होतं, म्हणलं इथं प्रसन्न वातावरण बसावं, इथं चहा प्यावं. आता आज काय सूरज भाऊंना आम्ही दोघंच होतो चहा पिण्यासाठी. सूरज भाऊ होता नेमकं तिकडं चाललंय काय वाचतंय काय काय त्याला कळानाच नेमकं एवढा आवाज कायच येतोय. त्यांना म्हणलं काय नाही, आपण जाऊ तिकडे एकदा चहा पिऊन, एकदा स्माईल तर करा. मग निघालो आम्ही तिकडं नेमकं काय होतंय बघण्यासाठी. तर आज जयंती आपल्या महाराजांची म्हणल्यावर आज धिंगाणाच राहणार सगळीकडे. त्याच्यामुळं DJ वगैरे लागला होते, त्याचं ते सॅम्पलिंगचं म्हणजे चाललं होतं त्यांचं वाजवायचा कार्यक्रम. म्हणजे साऊंड सिस्टम कसं वाजतंय काय बघण्याचा कार्यक्रम चालला होता. एकदम मस्त वाजत होतं ते. काय अंतर पुढंच म्हणजे महाराजांची ज्योत घेऊन चालली होती. आता ही ज्योत घेऊन चालल्यात कुठं तेच आम्हाला बघायचं होतं. मग आम्ही पण त्यांच्या मागं गेलो आणि ते पोचलो आम्ही त्या ठिकाणी जिथं महाराजांची ज्योत घेऊन आलते. मग काय तिथं पण एकदम शिवाजी महाराजांच्या उत्सवाचं म्हणजे ज्योतचा सन्मान करीत त्यांनी म्हणजे पूर्णपैकी एक असं DJच्या स्वरूपाचं स्वागत केलं होतं तिथं. आता एकदा आवाज ऐकू, एकदा महाराजांच्या कसा आवाज येतो. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा एकदम मस्त असं वातावरण होतं तिथं. आता म्हणलं की आपल्या रूमपाशी पण महाराजांचं प्रतिमा बसली होती. आता बघावं काय झालंय की काय तिथं म्हणून निघालो रूमकडे. आम्ही येईपर्यंतच महाराजांची प्रतिमा त्यांनी बसवली होती. मग आम्ही तिथं आल्यानंतर दर्शन वगैरे घेतलं महाराजांचं. बघा त्या महाराजांची प्रतिमा. बोलले समया